Hello students, today we are going to study maths. In this video we are studied about discount and commission part 2 practice set 9.1. तर विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 9.1 मधील 4 एक्झाम्पल्स सॉल्व केलेली अभ्यासली असतीलच. तर या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 5, 6, 7 and 8 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. द मार्क्ड प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 rupees. A customer purchased it for rupees 1955. Find percentage of discount offered to the customer. पहा, the mark price of a mixer is 2300 rupees. Means here mark price is given. Then solution of this example. Marked price MP is equal to rupees 2300. Selling price is equal to, a customer purchased it for rupees 1955. Means selling price is 1955 rupees. Find percentage of discount offered to the customer. तर कस्टमरला किती % डिस्काउंट दिलं की ऑफर केलं होतं ते आपल्याला काढायचं आहे. डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट पर्सेंटेज इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो द फॉर्म्युला. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस minus selling price. Mark price is 2300 minus selling price 1955. Now subtract these two. Discount is rupees 345. पण आपल्याला विचारले काय, फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट, म्हणजे डिस्काउंट पर्सेंट आपल्याला काढायचं आहे. देअरफोर द पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू फॉर्म्युला डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस मल्टीप्लाय बाय 100 is equal to discount is 345 upon mark price is 2300 multiply by 100. These two 0 and these two zeros are cancelled. Now divide by 345 divided by 23. Answer is, तर हा भागाकार करून पहा, तुम्हाला आन्सर मिळेल 15%. मीन्स द डिस्काउंट ऑफर्ड इज 15%. काय केले पहा, मार्क प्राइस त्यांनी दिलेली लिहून घेतली 2300. सेलिंग प्राइस रुपीज 1955. डिस्काउंट पर्सेंट क्वेश्चन मार्क. नाउ द फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. 2300 minus 1955. Now subtract these two. Answer is rupees 345. The percentage discount is equal to discount upon mark price multiply by 100. Discount is 345 upon mark price 2300 into 100. These 0 cancel. 345 divided by 23 means 15. Discount is 15%. Question number 6. A shopkeeper gives 11% discount on a television set.
शॉपकीपरने टेलिव्हिजन सेटवरती 11% काय केलेलं आहे, डिस्काउंट दिलेला आहे. हेन्स अ कस्टमर गेट्स इट फॉर ₹22,250. त्या डिस्काउंटमुळे कस्टमरला टेलिव्हिजन सेट कितीला मिळाला, 22,250ला. फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. तर आपल्याला टेलिव्हिजन सेटची काय काढायची आहे, मार्क प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन. सेलिंग प्राइस is given. Selling price is ₹22,250. Discount is equal to 11%. Mark price is not given. We have to calculate the mark price. Let the marked price is equal to 100. Then selling price is equal to marked price minus discount. Mark price is 100 and discount is 11%. म्हणजे 100 रुपयांवर 11 रुपये डिस्काउंट आहे. 100 minus 11 is equal to ₹89. पहा, जर मार्क प्राइस आपण 100 मांडली तर सेलिंग प्राइस किती येते, 89 येते. आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे 22,250 आणि मार्क प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, आपण काय केलं, मार्क प्राइस 100 घेतली, त्यावेळी सेलिंग प्राइस आपली किती आली, 89. लेट द मार्क्ड प्राइस इज इक्वल टू एक्स. आपण मार्क प्राइस एक्स घेऊया कारण सेलिंग प्राइस माहीत आहे आपल्याला. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 22,250. Therefore, if selling price is 89, then mark price is 100 is equal to selling price is 2,250, then mark price is x. Therefore, x is equal to 22,250 multiplied by 100 upon 89 इज इक्वल टू, आता 89ने तुम्ही जर 22,250ला डिवाइड केलं तर ॲन्सर येतं 250. तुम्ही करून पहा. 250 मल्टिप्लाय बाय 100 मीन्स 25,000. मीन्स ॲन्सर इज द मार्क्ड प्राइस ऑफ TV सेट इज ₹25,000. तर हे ॲन्सर तुम्ही लिहायचं आहे. वर्ड प्रॉब्लेमला ॲन्सर लिहायचे. ॲन्सर काय येणार पहा, द मार्क्ड प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट और TV सेट इज ₹25,000 इज युअर फायनल ॲन्सर. क्वेश्चन नंबर 7. आफ्टर ऑफरिंग अ डिस्काउंट ऑफ 10% ऑन अ मार्क्ड प्राइस, अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ ₹17. पहा, दुकानदाराने काय केलं, 10% डिस्काउंट जाहीर केलं. त्यावेळी कस्टमरला डिस्काउंट किती मिळालं, ₹17 मिळालं, म्हणजे 17 रुपये मिळाले. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर, फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस विथ ॲप्रोप्रिएट नंबर्स अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितलेली आहे. पहा, सपोज मार्क्ड प्राइस ऑफ द आयटम इज इक्वल टू ₹100. तर मार्क प्राइस ₹100 आहे असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर फॉर कस्टमर दॅट आयटम्स कॉस्ट,
आता मार्क प्राईस 100 रुपीज आहे आणि डिस्काउंट किती डिक्लेअर केलेला आहे 10%. मग मार्क प्राईस हा 100 असेल तर कस्टमरसाठी त्याची प्राईस किती असेल तर 100 मायनस 10 अँड 100 मायनस 10 इज 90 रुपीज. म्हणजे 100 रुपीज जर मार्क प्राईस असेल तर कस्टमरसाठी त्याची सेलिंग प्राईस किती आहे 90 रुपीज. हेन्स व्हेन द डिस्काउंट इज किती दिलेलं आहे डिस्काउंट 90, देन द सेलिंग प्राईस इज डिस्काउंट इज 10. Hence when the discount is 10 then the selling price is 90 rupees. 10 रुपीज जर 10% जर डिस्काउंट असेल तर सेलिंग प्राईस किती येते 90 रुपीज. सपोज when the discount is 17 रुपीज. आता डिस्काउंट दिले ना आपल्याला त्यांनी 17 रुपीज, देन द सेलिंग प्राईज इज एक्स रुपीज. ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. डिस्काउंट 17 रुपीज दिले आणि सेलिंग प्राईज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून ती इथं किती घेतलेली आहे एक्स. देअरफोर एक्स अपॉन 90. पहिली सेलिंग प्राईस किती आहे 90 आहे. आता सेलिंग प्राईस किती घेतली आपण एक्स अपॉन 90 इज इक्वल टू 17 अपॉन 10. लक्षात आलं का पहा. एक्स अपॉन 90 इज इक्वल टू 17 अपॉन 10. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 17 मल्टीप्लाय बाय 90 डिवायडेड बाय 10. 0 0 कॅन्सल. 17 इंटू 9. 17 9 ज 153 means therefore the customer will get the item for 153 rupees. म्हणजे कस्टमरला तो आयटम कितीला मिळाला 153 रुपीजला. नेक्स्ट क्वेश्चन. ए शॉपकीपर डिसाइड्स टू सेल अ सर्टन आयटम ॲट ए सर्टन प्राईस. शॉपकीपरने काय डिसाईड केलं तो आयटम त्याच्या आहे त्या प्राईजला काय विशिष्ट. ए शॉपकीपर डिसाईड टू सेल अ सर्टन आयटम ॲट ए सर्टन प्राईस. म्हणजे एक आयटम एका प्राईजला विकायचा त्याने ठरवलं. ही टॅक्स द प्राईस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसायडेड प्राईस बाय 25%. पहा त्याने आयटमवर किती प्राईस वाढवून लावली 25%. वाईल सेलिंग आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. त्यांनी ज्यावेळी ऑफर लावली विकायच्या वेळी त्यावेळी त्याने डिस्काउंट किती दिलं 20%. बघा पहिल्यांदा प्राईस किती वाढवून लावली 25% आणि डिस्काउंट किती दिलं 20%. फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राईस. तर त्याने किती लेस पर्सेंट घेतले किंवा मोर पर्सेंट घेतले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सोल्युशन. काय पहा सोल्युशन. लेट द डिसाइडेड प्राइस बी ₹100. डिसाइडेड प्राइस आपल्याला माहीत नाही म्हणून ती किती घेतली ₹100. इन्क्रीज ऑन डिसाइडेड प्राइस. increase on decided price is equal to 100. किती प्राइस इंक्रीज केली आहे 25%. काय सांगितले त्यांनी इंक्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. देअरफोर मार्क्ड प्राइस इज इक्वल टू 100 प्लस 25 इज इक्वल टू ₹125. पहा डिसाइडेड प्राइस आहे 100 आणि त्याच्यावर 25% इन्क्रीज केली म्हणजे 100 रुपयामध्ये 25 रुपये वाढवले म्हणजे मार्क प्राइस काय आली 100 प्लस 25 इज इक्वल टू ₹125. डिस्काउंट इज इक्वल टू 20% ऑन मार्क्ड प्राइस.
मार्क प्राईजवर त्याने काय केलं 20% डिस्काउंट दिलं. देअरफोर टोटल डिस्काउंट इज इक्वल टू काय येणार मग डिस्काउंट अपॉन 100 20% डिस्काउंट आहे म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये डिस्काउंट आहे मल्टिप्लाय बाय 125 मार्क प्राईस आहे 125 20 वन ज 20 25 ज 100 5 वन ज 5 5 टू ज 10 5 5 ज 25 म्हणजे डिस्काउंट किती मिळालं 25 रुपीज मिळालं डिस्काउंट. पहा जेव्हा त्याने 100 रुपीज प्राईस डिसाईड केली असं आपण गृहीत धरलं तेव्हा डिस्काउंट होतं 25% म्हणजे मार्क प्राईस आली 125 पण 125वरती त्याने 20% डिस्काउंट दिलं तर डिस्काउंट किती आलं 25. मार्क प्राईस होती 125 आणि डिस्काउंट दिलं 25 म्हणजे सेलिंग प्राईस किती आली सेलिंग प्राईस इज इक्वल टू 125 मायनस 25 आणि 125 मायनस 25 किती येणार 125मधून 25 गेले किती येणार रुपीज 100 म्हणजे त्याने वस्तू केवढ्याला विकली 100 रुपीजला विकली. पहा आपण मार्क प्राईस डिसाइडेड प्राईस किती घेतली होती 100 घेतली होती आणि सेलिंग प्राईससुद्धा किती आली 100 आली. म्हणजे जेवढ्या किमतीला त्याने वस्तू आणली तेवढ्याच किमतीला त्याने वस्तू विकली म्हणजे त्याचा काही प्रॉफिट किंवा लॉस झाला का नाही. मग ॲन्सर काय येणार देअरफोर द पर्सेंटेज ऑन डिसाइडेड प्राईज इज 0. द पर्सेंटेज on decided price is 0. म्हणजे त्याला वाढूनही मिळाले नाहीत आणि कमी मिळाले नाहीत. जी डिसाइडेड प्राईस होती तीच सेलिंग प्राईस आली म्हणजे त्याचा नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. डू लाईक अँड शेअर धिस व्हिडिओ. थँक्यू.